माझं नाव अभिलाष आहे. मी आता सध्या पूर्ण इकोव्हिजन फाउंडेशन या एन-जी-ओ माझं प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत आहे. वेल आता तुम्ही बघत असाल की माझं टी-शर्ट हे रेनबोचं आहे. सो रेनबो घालण्याचं कारण काय आता? बेसिकली काय आहे ना, की रेनबो हे एल-जी-बी-टी-आय-क्यू कम्युनिटीचं सध्या एक लोगो किंवा एक प्रतिनिधी जे असतात एल-जी-बी-टी-आय-क्यू कम्युनिटीचे, ते रेनबोचं टी-शर्ट किंवा एक असं बॅच असेल किंवा त्यांचा फ्लॅग असेल, तर ते एक एक दाखवण्याचा प्रयत्न करतात, की येस वी आर एक्झिस्ट आणि आम्ही या कम्युनिटीचे आहोत. आता मी तुमच्यासमोर बोलताना म्हटलं एल-जी-बी-टी-आय-क्यू कम्युनिटी. तर एल-जी-बी-टी-आय-क्यू कम्युनिटी म्हणजे लेस्बियन, गेज, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स, क्वेअर, एसेक्शुअल, एल-जी-बी-टी-आय-क्यू-ए असं पूर्ण ही टर्मिनॉलॉजी आहे. आता आपण हे बघितलं की लेस्बियन, गेज, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स, क्वेअर, एसेक्शुअल. आता हे नेमकं काय आहे? तर हे लैंगिक अल्पसंख्याक समुदायामध्ये म्हणजे मोडणारे घटक आहेत. मी स्वतः एक समलिंगी पुरुष आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये गे असं म्हणतो. ॲक्चुअली वयाच्या साधारणपणे 13-14 वर्ष 13व्या-14व्या वर्षी असं झालं की माझे मित्र सगळे हे मुलींबद्दल बोलायचे. मुलींच्या शरीरांकडे बघून त्यांच्यावरती कमेंट्स करायचे आणि त्यांच्यावर एक थोडंसं शारीरिकदृष्ट्या एक आकर्षक दृष्ट्या मुलींबद्दल बोलायचे. पण तेव्हा मात्र मला कुठेही असं म्हणजे मुलींबद्दल फीलिंग्ज आल्या नाहीत की काय आणि तोच कल, तीच भावना माझी मुलांप्रती होते. आणि असं वाटत होतं की माझं जे मला मुलांशी मैत्री करावं, क्लोज व्हावं त्यांच्याशी, त्यानंतर त्यांच्याशी त्यांचा सहवास मला मिळावा. मुलींपेक्षा माझा कल हा मुलांकडे जास्त होता. पण मी हे कधी व्यक्त करू शकलो नाही आणि व्यक्त मला करण्याची संधी मिळाली नाही. कारण माझ्या मित्रांमध्ये याबद्दलचा एक फोबिया होता. "अरे तू गे आहेस का?" म्हणजे हा गे आहे का म्हणण्यामध्ये एक किळस जे म्हणतो आपण, तर ती लहानपणी ते मला म्हणजे त्याचे चटके लहानपणापासून मिळाले आणि एक लक्षात आलं की दिस इज अ फोबिया. हे काहीतरी अनपेक्षित आहे, हे समाजमान्य नाही आहे आणि आपण जर का अशा पद्धतीने अभिव्यक्त करायला गेलो, तर उद्या आपण आयसोलेट होणार आहोत. हे लहानपणापासून एक कळत गेलं. एक किस्सा मला शेअर करावासा वाटतो इथे. माझं साधारण माझी मोठी काकू हां, ज्याला आमच्याकडे आम्ही मोठी आई म्हणतो. तर त्यांनी मला एकदा असं ऑब्झर्व्ह केलं माझ्याबद्दल आणि माझ्या एका दुसऱ्या काकूला सांगितलं, की "हा माणसांकडे बघतो." आणि अर्थात 13 म्हणजे ती एक साधारण आपण म्हणतो, की एक टीनेज स्टेज असते, पौगंडावस्था आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो. तर तेव्हा जे काही बदल होत असतात, आपल्याला स्वतःला आपल्या वर्तनामध्ये कुठले बदल होत आहेत, भावनिक आपल्यामध्ये कुठले बदल होत आहेत, याचा थांग पत्ता लागत नाही त्या काळात. आणि इतकी माझी वैयक्तिक गोष्ट माझ्या मोठ्या काकूला कळावी आणि माझ्या मोठ्या काकूनी ती माझ्या दुसऱ्या काकूलाही सांगावी, हे मला थोडंसं म्हणजे स्कॅरी वाटलं, की नाही, 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 आपण कुठेतरी या गोष्टींबद्दल आता कुठेतरी स्वतःला नियंत्रण ठेवलं पाहिजे. साधारणपणे एका पुरुषाकडे बघितलं, एका मुलाकडे बघितलं, धष्टपुष्ट मुलगा असेल तर माझं म्हणजे नॅचरली त्याच्याकडे असा कल जायचा, त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि साधारणपणे टक लावून त्याच्याकडे बघायचं. हे मी ऑब्झर्व्ह करत आणि हा जो मला एक्सपिरियन्स आला माझ्या मोठ्या काकूंकडून, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की स्वतःवर नियंत्रण ठेवणं आणि ही गोष्ट इतर कुणालाही कळता कामा नये, असं आपलं वर्तन असायला हवं. साधारणपणे वयाच्या 13 ते 14 आपण 13 पकडूयात. 13व्या वर्षापासून ते साधारण 22व्या वर्षापर्यंत मी ही गोष्ट कुणालाही सांगितली नाही. त्यानंतर असं झालं, की बऱ्याचशा चढ-उतार माझ्या आयुष्यामध्ये होत गेलेत. थोडं ग्रॅज्युएशनला मला कालावधी लागला. मी 3 वर्षानंतर ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतली आणि वयाच्या 21व्या वर्षी ग्रॅज्युएशनला सुरुवात केली. साधारण फर्स्ट इयरमध्ये असताना आमच्या मॅडमनी, त्यांचं नाव आहे प्रोफेसर वंदना महात्मे. वंदना महात्मे मॅडम या माझ्यासाठी फार इन्स्पिरेशन आजही आहेत. तेव्हा तर होत्या, तर काहीच वादी. पण आज जास्त महत्त्वाच्या वाटतात त्या आज. कारण त्यांनी फर्स्ट इयरमध्ये असताना एका गे व्यक्तीचं, समलिंगी पुरुषाचं पत्र वाचून दाखवलं होतं. आणि हे पत्र वाचून दाखवल्यानंतर मला प्रश्न पडायला लागले, की हे कुठेतरी माझ्याशी संबंधित आहे. आणि सेकंड इयरमध्ये असताना, सेकंड इयरला नुकतंच म्हणजे आपण ॲडमिशन घेतो आणि सुरुवात होते सेकंड इयरची. सेकंड इयरमध्ये आल्यानंतर मी मॅमला ही गोष्ट शेअर केली, की मॅम ॲक्चुअली
तुम्ही आम्हाला एकदा पत्र वाचून दाखवलं का समलिंगी पुरुषाचं? मला असं फील होतंय की माझा लैंगिक कल जो आहे, म्हणजे आय एम अट्रॅक्टेड टुवर्ड्स ओन्ली मेन अँड बॉईज. मी पुरुषांकडे बघतोय, पण मी स्त्रियांकडे त्या पद्धतीने बघू शकत नाही किंवा त्या पद्धतीने मला फीलिंग्ज येत नाहीयेत. आता मॅमला असं वाटलं की कदाचित याचं अपब्रिंगिंग थोडं काय म्हणतात, तर म्हणजे माझं लहानपण पण खूप काही असं म्हणजे गेलेलं नाहीये. इतर मुलांसारखं माझं लहानपण म्हणजे ज्याला आपण म्हणू नॉर्मल, अबनॉर्मल म्हणण्यापेक्षा खरं तर सोशलायझेशनची जी पद्धत होती इतर मुलांची आणि माझी, त्याच्यामध्ये थोडाफार डिफरन्स मला स्वतःला आणि इतर माझ्या मित्रांना पण मी जेव्हा ही गोष्ट शेअर केली, तेव्हा त्यांना पण ते जाणवलं आहे. त्यानुसार जसं की एक शेअर करू इच्छितो. मी साधारण वयाच्या 9 वर्षाचा असताना माझ्या आई-वडिलांचा डिव्होर्स झाला होता आणि मी माझ्या वडिलांसोबत राहिलो आणि वडिलांसोबत राहत असताना माझ्या आईचा माझा तसं काही कन्सल्ट नव्हता आणि वडिलांनी आणि आजीनी जे काही म्हणजे संगोपन करायचं केलं, आई यांनी केलं. बऱ्यापैकी त्या काळात मला माझ्या वडिलांच्या नातेवाईकांचा सपोर्ट मिळाला थोडाफार आणि त्यानंतर म्हणजे मी 12वीत असताना आईचा आणि वडिलांमध्ये मी एक समन्वय घडवून आणला आणि देन नाऊ दे आर ओके. नाऊ दे आर लिव्हिंग व्हेरी वेल. ही थोडीशी माझी अशी एक जर्नी राहिली. ह्या काळात खरं तर जेव्हा मला स्वतःबद्दल ही कल्पना आली, आता वडिलांना ह्या गोष्टी कशा सांगायच्या? वडिलांचं काही नाही. आई आपल्या फार जवळ असते असं म्हणतात. पण त्या काळात मला आईचं म्हणजे आईशी मी या गोष्टी बोलू शकत नव्हतो. खरं तर आई हा शब्द पण तेव्हा म्हणजे आपल्या स्मृतीतूनच गेल्यासारखा होता. असं त्या काळामध्ये ते अनुभव आलेत आणि मग ह्या गोष्टी जेव्हा मी मॅमशी शेअर केल्या, तेव्हा मॅमला माझ्याबद्दल मी ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी शेअर केल्या होत्या. तर त्या असं म्हणाल्या, की "एकदा एक काम कर, तू एकदा डॉक्टरांना भेट, याच्याबद्दल एक प्रॉपर काउन्सिलिंग कर." हा कदाचित एक म्हणू शकतो, की एक फॅन्टसी पण असू शकते किंवा नाही, एकदा आपल्याला एक्सपेरिमेंट ट्राय करायचं म्हणून तर आपण या पद्धतीने पण विचार करतोय, की आपला कल तिकडे जातोय का? एक्सपेरिमेंटच्या अँगलने आपण विचार करतोय का? किंवा मेंटल स्ट्रेस किंवा या पद्धतीने काहीतरी एक नवीन आपल्याला करायचं आहे. असं काही तुझ्या डोक्यात आहे का? मॅम मी उत्तर देताना म्हटलं, की असं काही नाहीये. पण तरी पण मला एकदा म्हटलं, की तू एकदा प्रॉपर काउन्सिलिंग घे. मानसोपचार तज्ञ असतील किंवा डॉक्टर असतील. त्यांनी एका वेल नोन नागपूरमध्ये एक हे आहेत होमिओपॅथिस्ट. त्यांचं नाव रिकमेंड केलं होतं मला. पण अगेन सेकंड इयर असल्यामुळे आणि एक स्कॉलर स्टुडंट, एक काय म्हणतात क्लेवर स्टुडंट असल्यामुळे वर्गातला अभ्यास आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पूर्ण वेळ घालवतो. या गोष्टींकडे मी तितकं लक्ष दिलं नाही. फायनल इयर जेव्हा आलं, फायनल इयरमध्ये आमच्या सरांनी एकदा हा विषय म्हणजे फॅमिली विथ सोशल वर्क हा विषय शिकवताना आम्हाला सांगितलं होतं, की देअर आर 2 टाइप्स ऑफ फॅमिलीज एक्झिस्टिंग इन अब्रॉड कंट्रीज. मग त्यांनी हा कन्सेप्ट सांगितला होता, की होमोसेक्शुअल फॅमिली कन्सेप्ट आहे आणि हेटेरोसेक्शुअल फॅमिली. तेव्हा होमोसेक्शुअल फॅमिली हा कन्सेप्ट मी आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याच दरम्यान आमच्या सरांनी आम्हाला बिंदू माधव खिरे आणि समापतिक ट्रस्ट हे 2 नावं मला स्पेशली कळली होती तेव्हा. मग मी तेव्हा बिंदू माधव खिरे यांचे काही व्हिडिओज ऐकलेत. त्यांची पुस्तकं काय आहेत त्याच्याबद्दल Googleवर माहिती घेतली. आणि त्याचबरोबर जसं समपथिक ट्रस्ट हे LGBTQ कम्युनिटीसाठी पुण्यात काम करतात, तसं नागपूरमध्ये अशा कुठल्या संस्था आहेत. तेव्हा मी त्या संस्थांचा शोध घेतला. तेव्हा सार्थिक ट्रस्ट हे नागपूरला कार्यरत आहे. LGBTQ कम्युनिटीसाठी हे काम करत असतात. तर मी तिथे व्हिजिट केलं. व्हिजिट केल्यानंतर तिथे काउन्सिलर यांना भेटलो आणि त्यांच्याबद्दल जरा प्रश्न होते मनातले, ते त्यांच्याशी शेअर केले. प्रश्न शेअर करत असताना त्यांनी मला एका बाबतीत समाधान म्हणजे फील करून दिलं, की जगात तू असा एकटा नाही आहेस. तुझ्यासारखी बाकी पण अशी मंडळी आहेत. खरं तर मला इथे म्हणजे हा जो दिलासा आहे ना, हा फार महत्वाचा वाटतो. कारण आपल्यासारखे आपण एकटेच आहोत ही फिलिंग जी आहे, ही माणसाला कुठेतरी सुसाईड अटेम्प्ट म्हणा किंवा मेंटल ट्रॉमाकडे घेऊन जाते. आणि आयसोलेशन ही जी गोष्ट आहे, यातनं आपल्याला जास्त जाणवते. कारण की आपण एकटं फील करत असतो. आणि यावर उपाय काय आहे आता? तर त्या व्यक्तीने मला सांगितलं होतं, की तुला समजून घेणारी,
तुझ्यासारखी असणाऱ्या व्यक्तींशी तू मैत्री वाढव आधी. तू त्यांच्याशी बोल, गप्पा मार, संस्थेत येत जा, गप्पा मारत जा. काय असेल ते आमच्याशी शेअर करत जा, गायडन्स घेत जा त्याबद्दल. कुठलीही चुकीचं पाऊल तुझं पडता कामा नये फ्युचरमध्ये, त्याच्यासाठी जरा समजून घे. असं मला बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडनं कळत गेल्या आणि मी स्वतःला त्या पद्धतीने स्वतःला फक्त ऍक्सेप्टच केलं नाही, तर याबद्दल आपण काहीतरी समाजाचं पण देणं लागतो आणि आपल्या कम्युनिटीचं, आपल्या समुदायाचं पण आपण काहीतरी देणं लागतो. त्यासाठी आपण काहीतरी करायला हवं, असं मला एक प्रेरणा मिळत गेली. त्या काळात दरम्यान मी डाव्या संघटनांशी आणि काही पुरोगामी लोकांच्या कन्सल्टमध्ये आलो होतो आणि समाजवादाचा एक विचार असतो की आपण पण समाजाचं एक देणं लागतो आणि समाजाचं देणं लागत असताना आपल्याला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट समाजासाठी करावं लागतं, ही भावना म्हणजे रुजत होतीच आणि त्याचबरोबर आपल्या कम्युनिटीसाठी काहीतरी करावं. ज्या दिवशी मी याबद्दल या संस्थेमध्ये भेट दिली आणि हे बोललो, तो गणपती स्थापनेचा दिवस होता. गणपती बसण्याचा दिवस, गणेश चतुर्थीचा दिवस आपण म्हणतो आणि सुट्टी असल्यामुळे साहजिक आहे की कॉलेजला सुट्टी असते. हे निमित्त साधून मी तिथे गेलो आणि घरी आल्यानंतर माझ्या आईला आणि माझ्या वडिलांना एक गोष्ट बोललो, मी तुम्हाला सोनमुख आणि नातवाचं सुख नाही देऊ शकणार भविष्यात. वडिलांना माहिती होतं की हा जरा भगतसिंग, गांधी, आंबेडकर, फुले हे जरा याच्या डोक्यात काहीतरी शिजत आहे. हा आता हे 2 दिवसाचं भूत याचं उतरून जाईल जरा. आणि एक दिवशी आता वयात आल्यानंतर जेव्हा मुलाला वडिलांची चप्पल होते पायात, त्यावेळेस ते नातं मैत्री च्या लेवलवर येतं. एक दिवशी असंच वाद होता होता आईशी एकदा असंच थोडस वाद झाला आणि वाद म्हटलं, आता मी असं जन्माला आलोय की मी तुम्हाला सुनमुखही देऊ शकत नाही आणि नातवाचं सुख पण दाखवू शकत नाही. मग आई म्हटली, बस मला सांग नेमकं हे मला सारखं सारखं का बोलून दाखवतोयस तू, की आम्ही तुझ्याकडनं काही एक्सपेक्ट पण करत नाहीये, पण तू हे का आम्हाला सारखं सारखं बोलून दाखवतोयस. मग तेव्हा मी आईला माझ्या या गोष्टीबद्दल मी शेअर केलं की मी एक समलिंगी व्यक्ती आहे. मला भावनिक आणि शारीरिक आकर्षण फक्त आणि फक्त एका पुरुषाकडे किंवा एका मुलाकडे वाटतं. मी एका स्त्रीला किंवा एका मुलीला त्या पद्धतीने बघू पण शकत नाही आणि मी त्यावेळेस एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली, जे कारण खरं तर माझ्या आईनी माझ्या वडिलांनी मला ऍक्सेप्ट करण्यासाठी फार उपयोगी ठरलं. जे मी त्यांना सांगितलं ते मी म्हटलं की सगळ्यात पहिले तर हे डोक्यातनं तुम्ही काढून टाका की मी बदलेल, की मी काहीतरी काय म्हणतात तर काही गोष्टीमुळे ही सध्या फॅन्टसी असेल वगैरे वगैरे, हे सगळ्यात तुमच्या डोक्यात हे सगळं काढून टाका. उद्या जर तुम्ही माझं लग्न करून दिलं, मी त्या व्यक्तीला कुठेही संसार मी तिच्यासोबत करू शकणार नाहीये. तिला जे नीड आहे, तिच्या फिजिकल नीड आहेत, इमोशनल नीड आहेत, ते मी तिच्या पूर्ण करू शकणार नाहीये. आणि जर ह्या गोष्टी तिला माझ्याकडनं मिळाल्या नाही, उद्या जाऊन त्याचा परिणाम त्या व्यक्तीवर तर पडेलच पडेल, त्याचबरोबर तुम्हालाही त्या गोष्टी सोसाव्या लागतील की अशा मुलाशी तुम्ही त्या मुलीचं लग्न लावून दिलं. आणि समाज आपल्याला माहिती आहे की शेवटी जात वर्ग जे आहे, आपल्या जात वर्गाचा आपल्या कुटुंबावर फार मोठा परिणाम होत असतो. बहुधा मला तरी एक असं जाणवलंय की पितृसत्ताक आणि जात व्यवस्था ही जी आपली समाज रचना आहे, आपल्या भारतीय समाज रचना, भारतीयच नाही खरं तर सगळ्या जगामध्ये, पण बहुधा भारतामध्ये इंडिव्हिज्युअलिटी हा कन्सेप्टला अजून एक्झिस्ट करायला वेळ लागणार आहे. आणि सभोवताचं जे आपलं म्हणजे नातेवाईक आणि हे सगळे आहेत, तर हे आपल्या कुटुंबाला कुठे ना कुठेतरी कंट्रोल करत असतं, आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये इनडायरेक्टली डायरेक्टली हस्तक्षेप करतच असतो. तर मी एक स्पष्ट सांगितलं की माझ्यासाठी चहा पोहायचा कार्यक्रम कुठे ऑर्गनाईज करायचा नाही आणि वॉट एव्हर जे काही असेल, मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगेल आणि मोकळीकतेने आपलं आयुष्य मला हे करेल. मी फक्त तुम्हाला तुमच्याकडे एवढंच एक्सपेक्ट करतोय की कोणीही जर का तुमच्याकडे नातं घेऊन आलं तर त्यांना स्पष्ट सांगितलं आमचा मुलगा लग्न करणार नाहीये.